नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्र विषयातील केंद्रीय कार्यकारी मंडळ या धड्याखालील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा। यातील पहिलं विधान आहे, भारतातील कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते। कंसातील पर्याय आहेत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती। यातील योग्य पर्याय आहे प्रधानमंत्री। दुसरं विधान आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंबटिंब वर्षांचा असतो। पर्याय आहेत 3, 4, 5। याचं उत्तर आहे 5। तिसरं विधान आहे, मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंबटिंब करतात। पर्याय आहेत पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती। यातील योग्य पर्याय आहे प्रधानमंत्री। स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे, ओळखा व लिहा। यातील पहिलं विधान आहे, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश होतो त्या मंडळाचे नाव केंद्रीय कार्यकारी मंडळ। दुसरं विधान आहे, अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा या नावाने ओळखतात। 0 प्रहर। स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे, पुढील संकल्पना तुमच्या शब्दात लिहा। यातील पहिली संकल्पना आहे महाभियोग प्रक्रिया। उत्तर, संविधानाचे रक्षण करणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास तसा आरोप कोणतेही एक सभागृह करू शकते। यावेळी दुसरे सभागृह त्याची चौकशी करते। दोन्ही सभागृहांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपती त्यांच्या पदावरून दूर होतात। यालाच महाभियोग म्हणतात। दुसरी संकल्पना आहे अविश्वास ठराव। उत्तर, लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते। हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही। आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात। तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। तिसरी संकल्पना आहे जम्बो मंत्रिमंडळ। जम्बो मंत्रिमंडळ याचा अर्थ खूप मोठे मंत्रिमंडळ। आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता। मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात दुरुस्ती करण्यात आली। त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले। स्वाध्यायातील चौथा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न आहे, मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा। उत्तर, कायद्यांची निर्मिती करणे, त्यांचा आराखडा तयार करून तो संसदेत मांडणे, त्यावर चर्चा घडवून आणणे हे महत्त्वाचे काम मंत्रिमंडळ करते। शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते। संसदेने मान्यता दिलेल्या धोरणांची आणि कायद्यांची अंमलबजावणी मंत्रिमंडळ करते। यातील दुसरा प्रश्न आहे, संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते? उत्तर, संसद खालील मार्गांनी मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते। चर्चा आणि विचारविनिमय। कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात। दुसरा मुद्दा आहे प्रश्नोत्तरे। संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते। संबंधित मंत्र्यांनी या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे द्यायची असतात। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संसद सदस्य मंत्र्यांवर टीका करतात, निषेध नोंदवतात किंवा काही वेळा सभात्यागही करतात। तिसरा मार्ग आहे 0 प्रहर। अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ 0 प्रहर म्हणून ओळखला जातो। या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येते। चौथा मार्ग आहे अविश्वासाचा ठराव। लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते। आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। स्वाध्यायातील 5वा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। या चित्रात मध्यभागी भारताच्या राष्ट्रपतींची कार्ये असं लिहिलेलं आहे।
पाठामध्ये राष्ट्रपतींची अनेक कामे दिलेली आहेत, त्यापैकी काही कामे पाहूयात। यामध्ये संसदेचे अधिवेशन बोलावणे, लोकसभा मुदतीपूर्वी किंवा मुदतीनंतर बरखास्त करणे, लोकसभा आणि राज्यसभेने संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाल्याशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही, प्रधानमंत्र्यांची आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करणे, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करणे, सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणे, संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात, युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात, एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे किंवा रद्द करणे, देशात आपत्कालीन परिस्थितीत आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो। स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे उपक्रमाचा। त्यातला पहिला उपक्रम आहे, जर तुम्ही प्रधानमंत्री झालात तर कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य द्याल, त्याची प्राधान्यक्रमानुसार यादी करून वर्गात सादरीकरण करा। दुसरा उपक्रम आहे, भारताच्या राष्ट्रपतींची चित्रे व माहिती मिळवा। विद्यार्थी मित्रांनो, गुगलमध्ये भारताचे राष्ट्रपती असे लिहिल्यास तुम्हाला त्यांची छायाचित्रे आणि माहिती मिळेल, ती वहीत लिहून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ या धड्याखालील सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण केलेली आहेत। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूयात पुढील पाठाचा स्वाध्याय सोडविण्यासाठी। धन्यवाद।